एव्हरीवन, मी जानवी पंचपोर. केमिकल बॉन्डिंग या आपल्या सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केमिकल बॉन्डिंग ह्या टॉपिकच्या आता ऑलमोस्ट एंडला आलेलो आहोत. तर पहिल्या टॉपिक मध्ये आपण काय काय बघितलंय किंवा पहिल्या व्हिडिओज मध्ये आपण काय काय बघितलंय, तर आपण केमिकल बॉन्डिंग किंवा एखादा बॉन्ड होण्यासाठी कोणकोणत्या थिअरीज अप्लाय करतात ते बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं आपण ऑक्टेट थिअरी, बरोबर ना. ऑक्टेट थिअरी मध्ये काय बघितलेलं आपण, तर 8 नंबर कसा कम्प्लीट करायचा, त्यासाठी आयोनिक बॉन्ड कसा होतो, कोव्हॅलंट बॉन्ड कसा होतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड कसा होतो, आपण हे तिन्ही बघितलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितली VSEPR थिअरी. VSEPR थिअरी इज मोस्टली रिलेटेड टू शेप ऑफ अ मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलचे शेप्स म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किंवा नंबर ऑफ लोन पेअर अँड नंबर ऑफ बॉन्ड पेअर, त्याच्यावर मॉलिक्यूलचा शेप काय होतो आणि वेगवेगळे एक्झाम्पल्स, दॅट पॉइंट आपण बघितला होता VSEPR थिअरी. देन वी कम टू व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, व्हेरी इम्पॉर्टंट थिअरी, आणि त्याच्यामधला मेन कन्सेप्ट कोणता बघितला होता आपण, हायब्रिडायझेशन. तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मध्ये आपण बघितलं होतं की वेगवेगळे ऑर्बिटल्स असतात, ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतं आणि ओव्हरलॅप म्हणजेच बॉन्ड, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं, बरोबर. आणि आता आपण पुढच्या थिअरीमध्ये आलो आहोत, त्याचं नाव काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ठीक आहे. तर आता ही थिअरी सुरू करायच्या आधी मागची थिअरी आणि या थिअरी याच्यामध्ये काय फरक आहे किंवा आपल्याला MOT ची गरज का पडली ते आधी बघूया. ठीक आहे. सो व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, व्हॉट इट सेज ओव्हरलॅप ऑफ atomic orbitals having unpaired electron. म्हणजे एक ऑर्बिटल सपोज आहे, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, दिस इज अनदर ऑर्बिटल हॅव्हिंग अनदर इलेक्ट्रॉन, हे दोन्ही ओव्हरलॅप होतं आणि तुम्हाला काय मिळतं, बॉन्ड फॉर्मेशन. इथं दोन इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप होतात, दॅट इज कन्सेप्ट ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, बरोबर. ओव्हरलॅप ऑफ atomic ऑर्बिटल. आणि या थिअरीचा मेन ड्रॉबॅक काय आहे, तर ओव्हरलॅप झाला म्हणजे कंपल्सरी देअर शुड बी अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. अनपेड इलेक्ट्रॉनच ओव्हरलॅप होतात, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो अकॉर्डिंग टू दिस थिअरी नो वन शुड बी पॅरामॅग्नेटिक. ओके. आणि स्पेशली कोणती केस येतं, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्ड दॅट ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक, बट व्हॅलन्स बॉन्ड थिअरी कॅनॉट एक्सप्लेन व्हाय ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. अजून दुसरा पॉइंट काय, तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आपल्याला दुसरं काय सांगत नाही, तर स्टॅबिलिटी ऑफ बॉन्ड, whether this kind of bonds are stable or not, or which bond is more stable than another bond, बरोबर आहे. तर त्याबद्दल काय बोलत नाही, थोडेफार आयडिया आहे याच्यामध्ये, स्टॅबिलिटी बद्दल थोडंफार आहे की लाईक PP ओव्हरलॅप इज मोर, SS ओव्हरलॅप इज लेस, सो PP बॉन्ड इज मोर स्ट्रॉंगर, त्याबद्दल आहे. बट द मॉलिक्युल्स लाईक दिस H2 प्लस H2 मायनस, अशा स्पीशीज साठी काय बाबा स्टॅबिलिटी कन्सेप्ट आहे, ते VBT कडे एक्सप्लेनेशन नाही, बिकॉज देर आर सिंगल इलेक्ट्रॉन्स इन दिस. इज इट ओके. सो हे सगळे पॉइंट्स, मॅग्नेटिक बिहेवियर सगळ्यात इम्पॉर्टंट, दुसरं स्टॅबिलिटी ऑफ बॉन्ड, अँड येस बॉन्ड ऑर्डर, नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन टू ॲटम्स. सो या सगळ्याबद्दल VBT मध्ये जास्त एक्सप्लेनेशन नाहीये, और कुठं कुठं ते लॅकिंग होते. तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन थिअरी बघायची कोणती आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. इज इट ओके. चलो, सो मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला एक सांगते की आपण ही MOT मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी 2 पार्ट्स मध्ये बघणार आहोत. इफ यू रिमेंबर, आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे पण 2 व्हिडिओज केलेत, एक होता थिअरी पार्ट आणि एक होता एक्झाम्पल पार्ट. सेम वे MOT चे पण 2 व्हिडिओज होणार आहेत, एक होणार आहे थिअरी पार्ट आणि एक होणार आहे एक्झाम्पल पार्ट. म्हणजे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं थिअरिटिकल कन्सेप्ट की मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय, या थिअरीमध्ये आपल्याला काय बघायचंय, वेगवेगळे ऑर्बिटल्स कसे बनवायचे, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि याचं ऍप्लिकेशन म्हणजे ऍक्च्युअली पॅरामॅग्नेटिक बिहेवियर और स्टॅबिलिटी और सच मॉलिक्युल्स, यांचं फॉर्मेशन, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला सेकंड व्हिडिओमध्ये बघायचं. कळलं ना. सो यू कॅन से फर्स्ट व्हिडिओ इज थिओरॉटिकल पार्ट अँड सेकंड व्हिडिओ विल बी ऍप्लिकेशन पार्ट. तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा नक्की दुसरा व्हिडिओ पण कंटिन्यू बघा, तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओचं लिंक लागेल. ठीक आहे. बरं, चला, विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट दिस पॉइंट, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. सो फर्स्ट ऑफ ऑल द वर्ड इज ऑर्बिटल. व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑर्बिटल. ओके. आपण इथं पण ऑर्बिटल वर्ड वापरलाय. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटल मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन मॅक्सिमम, बरोबर ना. जिथे इलेक्ट्रॉन जास्त सापडतो ती प्रोबॅबिलिटी, म्हणजे त्या एरियामध्ये इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, दॅट एरिया इज कॉल्ड ॲज ऑर्बिटल, बरोबर. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय, वर्ड कोणता आलाय, मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो बघा, आतापर्यंत आपण काय करत होतो, ॲटॉमिक ऑर्बिटल, एक S ऑर्बिटल दुसरं P, त्या दोघांचं ओव्हरलॅप किंवा एक P ओव्हरलॅप, असं होईल कुठलं तरी ओव्हरलॅप होणार, बरोबर आहे. बट वी वर इन ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता काय करायचंय, सगळा मॉलिक्युल एकत्र करून त्याचे ऑर्बिटल्स करायचे.
म्हणजे कसं बघा, सपोज इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ H2 इज मेड अप ऑफ हायड्रोजन ॲटम प्लस हायड्रोजन ॲटम, बरोबर. सो व्हीबीटी मध्ये आपण काय करत होतो, एक हायड्रोजनची न्यूक्लियस, दुसरी हायड्रोजनची न्यूक्लियस यांचं कॉम्बिनेशन. आता काय करायचं, हे दोन सेपरेट नाही ठेवायचे, डायरेक्ट H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, H2 मॉलिक्यूल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. तर 2 इलेक्ट्रॉन स्वतःला कसं ऍडजस्ट करणार, 2 इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन काय. ओके, विल टेक वन मोर एक्झाम्पल, F2 इज मेड अप ऑफ F प्लस F, बरोबर. F प्लस F मीन्स टोटल 9 इलेक्ट्रॉन प्लस 9 इलेक्ट्रॉन, टोटल वी हॅव 18 इलेक्ट्रॉन्स. आर यू गेटिंग. आपण काय करत होतो व्हीबीटी मध्ये, फक्त शेवटचा इलेक्ट्रॉनचा ओव्हरलॅप दाखवत होतो, कारण की एकच इलेक्ट्रॉन अनपेड आहे. बट व्हॉट एमओटी सेज, असं नाही होत, अख्खाच्या अख्खा ॲटम सगळा बघायचा, सॉरी अख्खाच्या अख्खा मॉलिक्यूल बघायचा. म्हणजे दोन्ही एफच्या न्यूक्लियसला कंबाईन करायचं, दोन्ही न्यूक्लियाय एकत्र आणायच्या, सगळे 18च्या 18 इलेक्ट्रॉन एकत्र आणायचे आणि मग त्याचं ऑर्बिटल बनवायचं, म्हणजे अख्खा मॉलिक्यूल स्टडी करायचा. आर यू गेटिंग दिस पॉइंट. ओके, सो आपल्याला अख्खा मॉलिक्यूल इथं कन्सिडर करायचा, दॅट इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ओके, म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल काय सांगते, जसं ऍटम्स मध्ये ऍटॉमिक ऑर्बिटल असतात, ऍटम मध्ये काय असतात, ऍटॉमिक ऑर्बिटल, AO म्हणजे काय, ऍटॉमिक ऑर्बिटल. सिमिलरली मॉलिक्युल्स हॅव मॉलिक्युलर ऑर्बिटल. ऍटम मध्ये ऍटॉमिक ऑर्बिटल असतात, तसं मॉलिक्यूल मध्ये असतात मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो दॅट इज बेसिक डिफरन्स बिटवीन व्हीबीटी अँड एमओटी. कळलं. तर मॉलिक्यूल मध्ये जेवढे सगळे इलेक्ट्रॉन आहेत सगळेच्या सगळे एकत्र करायचे आणि मग 2 2 2 2 आपले नेहमीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. दॅट इज द कन्सेप्ट बिहाइंड मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. इज इट ओके. नाउ नेक्स्ट वन. आता काय लिहिले बघा, व्हॉट इज एमओटी. एमओटी इज मॉलिक्युलर ऑर्बिटल. इट इज रिलेटेड टू मॉलिक्युलर ऑर्बिटल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अ मॉलिक्यूल. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पॉइंट, की मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आतापर्यंत आपण ऍटमचं लिहित होतो, आता मॉलिक्यूलचं लिहायचं. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, व्हॉट आर द नेम्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता ऍटॉमिक ऑर्बिटलची नावं काय, S, P, D, F, we know these names. Okay, they have some like this shape, spherical, dumbbell, double dumbbell. F ला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिकेटेड. सो वेगवेगळ्या जॉमेट्रीज आहेत. तसं आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल बघायचे, मग त्या ऑर्बिटलची काय जॉमेट्री आहे ते बघायचं, त्यांची नावं काय आहेत बघायचं. सो व्हॉट आर द नेम्स, सिग्मा अँड पाय. काय नाव आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटलची, सिग्मा आणि पाय. आणि त्यांचे दोन छोटे भाऊ आहेत, सिग्मा स्टार आणि पाय स्टार. So actually 4 orbitals we can say, sigma, sigma star, pi star. These are star kids, म्हणजे काय शहाणे नाही येते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो मॉलिक्युलर ऑर्बिटल्स नेम्स कळाले. इथं आता SPDF वापरत होतो, आता आपण कोणते वापरायचे नावं, सिग्मा, सिग्मा स्टार, पाय स्टार. ठीक आहे. नेक्स्ट वन. आता बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल कसं बनवायचं, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार कसं करायचं. तर काय सांगितलं, 2 ऍटम कंबाईन झाले की मॉलिक्यूल होतं, 2 ऍटम कंबाईन झाले की मॉलिक्यूल होतं, तर 2 ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले की मॉलिक्युलर ऑर्बिटल होणार. आर यू गेटिंग. परत एकदा बघा, when 2 or more atoms combine, molecule is formed. बरोबर. Similarly, when 2 or more AOs combine, तर ते ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले की काय तयार होणार आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल. कळलं. ऍटम आले की ऍटम एकत्र आले की मॉलिक्यूल, ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र आले की मॉलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर. पॉइंट कळाला. आता क्वेश्चन असा आहे की एक ऍटॉमिक ऑर्बिटल, 2 ऍटॉमिक ऑर्बिटल किती घ्यायचे की किती होणार. सो व्हॉट इज द आन्सर, नंबर ऑफ एओज कंबाईन इज इक्वल टू नंबर ऑफ एमओज फॉर्म. नंबर ऑफ एओज कंबाईन इज इक्वल टू नंबर ऑफ एमओ फॉर्म. म्हणजे काय, सपोज 2 ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र आले तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवायची. इज इट ओके. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक हायड्रोजन ऍटम, hydrogen molecule is made up of hydrogen atom plus hydrogen atom. So its configuration is 1s1, this configuration is 1s1. बरोबर. सो याचं ऑर्बिटल कोणतं, s ऑर्बिटल, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन, याचा s ऑर्बिटल, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे. व्हीबीटी मध्ये काय करत होतो आपण, हे दोघं ओव्हरलॅप करत होतो, म्हणजे मिक्स नव्हतं करत. ओव्हरलॅपिंग मीन्स व्हॉट इज ओव्हरलॅपिंग, इट्स लाईक दिस. ओके, हे एक ऑर्बिटल, हे एक ऑर्बिटल, 100% नाही, फक्त कुठपर्यंत येत होतं, एका लिमिट पर्यंत. याची न्यूक्लियस इथं सेंटरला, याची न्यूक्लियस सेंटरला.
बरोबर आहे. सो दिस इज ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट इजंट इट. ओके. पण आता काय म्हणतायत की सगळेच्या सगळं ऑर्बिटल कंबाईन होतं, दोन्ही न्यूक्लियस मध्ये आल्या, कळते, कॉम्बिनेशन. आर यू गेटिंग? सो काय होणार आहे, हे दोन्ही कंबाईन होणार आणि काय होणार आहे, कंबाईन झाल्यानंतर दोन ऑर्बिटल तयार होतात. दोन कंबाईन झाले की दोन तयार होतात, इथे एक ऑर्बिटल, इथे एक ऑर्बिटल. कळलं? दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले, दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले. ओके. त्यांचं नाव पण आता सांगते, BMO, ABMO. काय नाव आहे बघा, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. तर हे काय आहे वगैरे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा बघूयात, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण कव्हर करूयात. मॅक्सिमम थिअरी पॉइंट आपला या एका व्हिडिओमध्ये व्हावायचे मी प्रयत्न करणार आहे. सो जस्ट लेट अस सी. ओके. सो BMO अँड ABMO ही असे दोन ऑर्बिटल तयार झाले. सो इफ 10 atomic orbitals combine, you will get 10 molecular orbitals. ओके. एक्झाम्पल बघूयात आपण. नायट्रोजन. ओके. नायट्रोजन मॉलिक्यूल. सो नायट्रोजन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ नायट्रोजन ॲटम. बरोबर आहे. सो 2 नायट्रोजन ॲटम्स will combine. What is configuration of one nitrogen? 1s2, 2s2, 2p3. So s चं एक, 2s चं एक आणि p चे 3. Similarly, second nitrogen, it will also have 1s, 2s and 2p. What is total count? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 ऑर्बिटल कंबाईन होत आहे. तर 10 ऑर्बिटल पासून जे मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील ते सुद्धा 10च असते. सो 10 AOs combine, 10 MOs will form. Out of that 5 will be BMO, 5 will be ABMO. कळलं? 10 चे 10 झाले, 10तले 5 होणार BMO, 5 होणार ABMO. ठीक आहे. पॉइंट कळला? सो नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल इज इक्वल टू नंबर ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हे लोक कंबाईन होणार आहेत हे आपल्याला कळाले, तर कोण कोणाबरोबर कंबाईन होतं? सो व्हॉट इज द रूल? atomic orbitals having similar energy and similar geometry. एनर्जी पण आणि जॉमेट्री पण ज्यांची सेम सेम आहे ते कंबाईन करायचे. म्हणजे कोण? सो हियर वी कॅन कंबाईन दिस फर्स्ट विथ फर्स्ट, सेकंड विथ सेकंड, थर्ड विथ थर्ड, फोर्थ विथ फोर्थ, फिफ्थ विथ फिफ्थ. वी कॅनॉट कंबाईन सेकंड विथ थर्ड. कळतंय? नीट बघा काय करतोय. सो सेम एनर्जी, सेम एनर्जी अँड सेम शेप और सेम जॉमेट्री. What does it mean? बघा काय. So 1s can combine with 1s. Okay, we can write here plus sign. 1s can combine with 1s, no problem. 1s plus 2s, is it possible? बघा, शेप सेम आहे, SS म्हणजे शेप सेम आहे, पण एनर्जी डिफरंट झाली, नंबर बदलला, एनर्जी बदलली. So this combination is not possible. Next one, if you have 2s, we'll take example 2s. If 2s we want to combine with 2s, it's okay, no problem. But if you want to combine 2s with 2p, आता काय झालं? हे नंबर सेम आहेत म्हणजे एनर्जी सेम आहे पण शेप बिघडले. कळते ना? बघा जरा नीट रिकॉल करा. हा प्रकार VBT मध्ये अलाउ होता. दिस ओव्हरलॅप, SP ओव्हरलॅप इज अलाउड इन VBT, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये हे ओव्हरलॅप किंवा हे कॉम्बिनेशन चालत नाही. कळलं ना? सो दिस कॉम्बिनेशन इज नॉट गुड अकॉर्डिंग टू MOT. वाय? एनर्जी इज सेम बट शेप्स आर नॉट सेम. कळलं ना? पुढे बघा. आता p ऑर्बिटलचे पण 3 जण आहेत. कोण कोण? px, py, pz. So if you want to combine px, it has to combine with px only. py should combine with py and pz should combine with pz. ओके, नीट बघा. px, py, pz तिघांची जॉमेट्री तशी सेम आहे, 3 जण डंबेल शेप आहेत, पण ओरिएंटेशन वेगळं, एक एक ऍक्सिस वर, एक y वर, एक z वर. तर कॉम्बिनेशन साठी जॉमेट्री, ओरिएंटेशन, एनर्जी, शेप सगळ्याच्या सगळं सेम पाहिजे. दॅट इज द लॉजिक. कळलं? सो आय होप यू हॅव अंडरस्टूड विच ऑर्बिटल्स कॅन ओव्हरलॅप. एक काम करा, याचा एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला कोणतं ओव्हरलॅप पॉसिबल आहे आणि कोणतं नाही हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ओके, डन. चलो नाउ नेक्स्ट पॉइंट. एकदा एओस कंबाईन झाले
आपण काय लिहिले, कंबायनिंग एओज मस्ट हॅव सेम एनर्जी अँड सेम शेप. तर एओज कंबाईन झाले, एमओ तयार झाले. एमओ तयार झाले की दोन पार्ट होतात, कोणते, बीएमओ आणि एबीएमओ. कोणते दोन तयार होत आहेत पार्ट, बीएमओ, एबीएमओ. मग अशी नाव सांगितलं की नाही. चलो, so let us see what is this concept BMO and ABMO. Chalo, so I hope you have taken screenshot of this. Now we'll move to the next point. What is this concept of BMO and ABMO? Or basically molecular orbital तयार होतं म्हणजे काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. And that concept is called as linear combination of atomic orbitals. Linear combination of atomic orbitals. What is LCAO? Linear combination of atomic orbitals. ओके, चला बघूयात आपण. व्हॉट इज मिनिंग ऑफ लिनियर. लिनियर म्हणजे काय, एका लाईनीत. कॉम्बिनेशन म्हणजे मिक्सिंग, कोणाचं, ऍटॉमिक ऑर्बिटल. ठीक आहे. सो काय होतं बघा, एक ऑर्बिटल, लाईक आपण एक्झाम्पल घेऊया, दिस स्पेरिकल. हे कोणतं ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल. दिस इज अनदर एस ऑर्बिटल. ठीक आहे. सो हा लेफ्ट कडनं राईट कडे येतो, हा राईट कडनं लेफ्ट मध्ये येतात. कंबायनेशन झालं आणि हे मध्ये कंबाईन होणार. लक्षात आलं, सिंपल थिंग. दोन ऑर्बिटल्स, एक लेफ्ट आणि एक राईट, दोन ऑर्बिटल्स येतात, एका लाईन मध्ये येतात, लिनियर कॉम्बिनेशन. कळलं ना. आता पुढे बघा. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी इज फर्स्ट ऑफ ऑल बेस्ड ऑन क्वांटम मेकॅनिक्स. ठीक आहे. त्याचं म्हणणं आहे की हे शेप आहे वगैरे ठीक आहे, पण वेव्ह मेकॅनिक्स किंवा आपण म्हणतो ना क्वांटम मध्ये मेन पॉइंट काय, दॅट इलेक्ट्रॉन इज नॉट अ पार्टिकल, इलेक्ट्रॉन इज अ वेव्ह. ओके. मग एखादी वेव्ह कशी येते, वेव्ह ही अशी येते, बरोबर ना, अप डाऊन अप डाऊन. सो वेन टू ऑर्बिटल्स कंबाईन, एकातला एस दुसऱ्यातला एस, दोन इलेक्ट्रॉन येत आहेत, पेअर होणार आहेत, तर ते येतात म्हणजे कोण येतात, तर वेव्हज येतात. ओके. वेन द टू वेव्हज कंबाईन. आर यू गेटिंग दिस पॉइंट. आता ह्या ज्या वेव्हज एकत्र येत आहेत त्या एकतर एकमेकांना असिस्ट करणार किंवा एकमेकांना रेजिस्ट करणार. काय बोलले बघा, एकतर एकमेकांना असिस्ट करणार किंवा एकमेकांना रेजिस्ट करणार. म्हणजे एकमेकांना हेल्प करणार किंवा एकमेकांशी भांडणं करणार. बरोबर ना. म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्या. इट्स लाईक की दोन मुली किंवा दोन मुलं किंवा दोन फ्रेंड्स शेजारी शेजारी बसले, एक तर त्यांच्यात छान फ्रेंडशिप होते, नाही तर भांडण होतात. दोनच गोष्टी होतात, बरोबर की नाही. सो टू थिंग्स. कळलं ना. सो सी, वेन दिस ॲटम हॅव्हिंग सच वेव्ह, ओके, ही अशी एक वेव्ह आहे, याला काय म्हणायचं, क्रेस्ट, आणि दुसऱ्याला काय म्हणायचं, ट्रफ. सो ही वेव्ह येते, सेम वे ही दुसरी वेव्ह आहे, ही इकडनं येते, बरोबर. दोन वेव्ह येतात. आता या दोन वेव्ह सपोज कन्स्ट्रक्टिव्ह असतील, कोणता वर्ड वापरलाय बघा, कन्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे ह्या दोघेही एकमेकांना हेल्प करणार असतील, तर काय होणार आहे, याचा क्रेस्ट याचा क्रेस्ट, याचा ट्रफ याचा ट्रफ, दोन्ही कंबाईन होणार. कंबाईन म्हणजे काय, एकमेकांना हेल्प करणार आणि व्हॅल्यू काय होणार, डबल. हा पण इथे डबल वाढणार आणि हा सुद्धा इथे डबल वाढणार. ओके. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. काय म्हणायचं याला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. द टू वेव्स दे आर helping each other. You can say they are helping each other. Constructive interference. Is it okay? So this is one way. एकमेकांना हेल्प करणार. दुसरं काय, भांडणं. So what will happen if this first wave is having destructive interference with second wave. Destructive. What is the word? Destructive. इट इज हॅव्हिंग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. म्हणजे काय, दोन वेव्हज एकमेकांच्या अपोजिट मध्ये चालल्यात. याचा क्रेस्ट असताना याचा ट्रफ आहे, याचा ट्रफ असताना याचा क्रेस्ट आहे. ओके. हाऊ टू शो, आयदर शो मायनस साइन और इथं प्लस काढलं तर याला उलट काढायचं. कळलं ना. इथे एकतर प्लस दाखवा, इथं प्लस दाखवलं तर दोन्ही अपोजिट दाखवायचे. इथं मायनस आहे म्हणजे काय, एकमेकांना कॅन्सल करणार. दिस फर्स्ट मायनस फर्स्ट, सेकंड मायनस सेकंड. सो व्हॉट विल यू गेट, तुम्हाला काय मिळणार आहे इथं, स्ट्रेट लाईन. का बरं, व्हॉट डज इट मीन, स्ट्रेट लाईन म्हणजे ऍक्च्युली ही लाईन नाहीये, तर ह्या लाईन वरती काहीच मिळणार नाही. या लाईन वरती इथं काय मिळालं होतं, शेप मिळाला होता. शेप म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, आणि याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी नाही. इन अदर वर्ड्स, इथं इलेक्ट्रॉन आहेत, इथं इलेक्ट्रॉन नाही आहेत. कळलं. ओके. सो आयदर द वेव्स विल कंबाईन इन अ कन्स्ट्रक्टिव्ह वे और डिस्ट्रक्टिव्ह वे. कळलं.
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स म्हणजे काय झालं, इथे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहे म्हणजे बॉन्ड तयार झाला. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स मध्ये इलेक्ट्रॉन मिळतात. वी गेट बंच ऑफ इलेक्ट्रॉन, वी गेट प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. इथं इलेक्ट्रॉन आहेत. सो व्हॉट वी गेट BMO. व्हॉट इज BMO? BMO म्हणजे काय, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथं इलेक्ट्रॉन्स आहेत मीन्स वी आर गेटिंग अ बॉन्ड, आणि बॉन्ड मिळाला म्हणून काय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कळलं ना? दुसऱ्या केसमध्ये काय घोळ झाला, इथं कोणता शेपच नाही. शेप नाही म्हणजे कोण नाही, इलेक्ट्रॉन नाही. इलेक्ट्रॉन नाही तर बॉन्ड होईल का, नाही होणार. नो इलेक्ट्रॉन नो बॉन्ड, इट इज कॉल्ड ॲज ABMO. व्हॉट इज ABMO? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंगच्या अपोजिट, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कळालं सगळ्यांना? So either the two waves will combine in constructive way or in destructive way. So we'll get two orbitals BMO, ABMO, BMO, ABMO. समजलं का सगळ्यांना? ओके. आता फक्त प्रत्येक वेळेस हे डायग्राम काढणं सोपं नाहीये, मग आपण एक शॉर्टकट मारूया. ठीक आहे. सो LCAO प्रिन्सिपल, CI म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, आणि DI डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, BMO, ABMO. आता हे सगळं आपल्याला एका छोट्या डायग्राम मध्ये दाखवायचं. करायचा प्रयत्न. चलो. सो लेट अस सी. मगाचा ऑर्बिटल कोणतं होतं आपलं, S ऑर्बिटल. सो नाउ विल कीप आवर ऑर्बिटल लाईक अ स्क्वेअर बॉक्स. ओके, इझी टू राईट डाऊन. बरोबर. सो आपण याला नाव देऊयात 1s, याला म्हणूयात 1s. हे ऑर्बिटल इकडनं येत आहे, हे ऑर्बिटल इकडनं येते. बरोबर. आता हे दोघ जण एकत्र येऊन, दोघ जण एकत्र येतात. 2 atomic orbitals are combining, so you'll get 2 molecular orbital. बरोबर. नंबर ऑफ atomic orbital is equal to number of molecular. 2 molecular orbital होणार. आता नावं पण माहिती आहेत. एकाला म्हणायचं BMO, एकाला म्हणायचं ABMO. एकाला म्हणायचं BMO, एकाला म्हणायचं ABMO. बरोबर. आता बघा, BMO मध्ये इलेक्ट्रॉन आहेत, BMO मध्ये इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काय झालं, बॉन्ड तयार झालाय. बॉन्ड तयार झालाय म्हणजे फ्रेंडशिप आहे, हॅपी आहेत. म्हणजे ही लोक काय झाली, स्टेबल झाली. स्टेबल म्हणजे लेस एनर्जी. कळालं? स्टेबल म्हणजे काय झालं, याची एनर्जी लेस. अँड व्हॉट अबाउट दिस डिस्ट्रक्शन, धाडधूड ताडतोड करून टाकली, डिस्ट्रक्शन झालं. मग डिस्ट्रक्शन झालं तर एनर्जी वाढणार का कमी होणार? बरं, उलट डिस्ट्रक्शन झालं तर स्टॅबिलिटी वाढणार का कमी होणार? स्टॅबिलिटी कमी. स्टॅबिलिटी कमी म्हणजे एनर्जी जास्त. कळालं सगळ्यांना? ओके. सो व्हॉट इज द थिंग, व्हॉट इज मॉरल ऑफ द स्टोरी, BMO हॅव लो एनर्जी, ABMO हॅव हाय एनर्जी. कळालं? BMO ची एनर्जी कमी, ABMO ची जास्त. मग कसं दाखवायचं, कमी एनर्जी म्हणजे खाली, जास्त एनर्जी म्हणजे वरती. सो दिस 2 ऑर्बिटल्स विल कंबाइन अँड यू विल गेट 2 ऑर्बिटल. One will be here and another will be here. कळालं? खालच्या कार्यकर्त्याला काय म्हणायचं, BMO, आणि वरच्या कार्यकर्त्याला काय म्हणायचं, ABMO. BMO, ABMO. कळालं? इज इट ओके? यू गेट दिस पॉइंट? 2 ऑर्बिटल कंबाईन झाले, 2 MO तयार झाले. वी कॅन से दीज आर AO and this middle part is called as MO. So these are the set of AOs and this is the set of MO. एक दोन. कळलं? लोअर एनर्जी इज डाऊन, अप्पर एनर्जी इज हाय एनर्जी. कळलं? नेक्स्ट वन. आता हे जे आपण डायग्राम काढले ना, याच्यासाठी पण काहीतरी सायन्स आहेत किंवा व्हॉट कॅन से कोड लँग्वेज. ओके. तर हे जे आहे वेव्ह फंक्शन वगैरे, सो श्रॉडिंजर दॅट सायंटिस्ट हॅव गिवन वेव्ह फंक्शन्स. वेव्ह फंक्शन म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे जे ऑर्बिटल वगैरे म्हणतो ना, ते थिअरॉटिकली काय प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यासाठी फॉर्म्युलेस, त्याचे कॅल्क्युलेशन सगळे श्रॉडिंजरने दिलेत. आणि त्यासाठी त्यांनी ऑर्बिटल साठी, प्रोबॅबिलिटी साठी त्यांनी सिम्बॉल वापरला होता साय. व्हॉट इज दॅट सिम्बॉल, साय. ओके. सपोज इफ आय कॉल इट एज psi1 and this one as psi2, म्हणजे ऑर्बिटल 1 ऑर्बिटल 2. आपण इथे लिहूया, व्हॉट इज साय, इट इज कॉल्ड एज ऑर्बिटल. and actually in Schrodinger equation psi square is there which is called as probability. त्या ऑर्बिटलची प्रोबॅबिलिटी. इज इट ओके? So wave function psi1, wave function psi2. So when we say BMO means what? Psi1 plus psi2. And what is ABMO? ABMO means psi1 minus psi2.
कळाले? psi1 psi2 either they will construct or destruct. BMO will form by constructive interference and ABMO will form by destructive interference. पॉइंट समजताय? कुठं कोणता इंटरफिअरन्स आहे, काय करायचंय? ओके, चलो. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू फॉर्म अ मॉलिक्युलर ऑर्बिटल. LCAO म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय. असं करा, याचा एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे डायग्राम तुम्हाला काढता येतील. आणि आता आपण पुढे जाऊया की एस ऑर्बिटल कंबाईन झालं तर कोणतं ऑर्बिटल, किंवा इथं कोणतं आपण नावं दिले ना, सिग्मा, सिग्मा स्टार, पाय, पाय स्टार, तर त्या ऑर्बिटलचा शेप कसा दिसणार ते आपल्याला आता बघायचं. Okay, chalo. So let us see what are the molecular orbitals and what are sigma and pi molecular orbitals. Okay, so kadla screenshot. Done. Chalo, आगे बढ़े. Chalo, now write down next heading. That is nothing but types of molecular orbital. Types of molecular orbital. Once again, don't forget definition of orbital. What is orbital? It is probability of finding electron. Okay, so I'll write down definition of MO somewhere here. What is MO, molecular orbital? It is probability of finding electron in a molecule. Are you getting this? AO म्हणजे काय होतं? atomic orbital. Probability of finding electron in an atom and this is in a molecule. ठीक आहे? आणि आपण बघा मॉलिक्युल्स किंवा कुठलाही ऑर्बिटल असेल, आपण शेप सांगतो. व्हॉट इज अ शेप? शेप इज नथिंग बट अ पाथवे. बरोबर ना? शेप म्हणजे काय? पाथवे, की तो इलेक्ट्रॉन तिथं कसा फिरतोय, तो जो काय फिरतोय त्याचा जो आकार आहे त्याला काय म्हणतात? शेप ऑफ अ शेप ऑफ दॅट ऑर्बिटल. बरोबर आहे? तर आता आपण काय बघणार आहोत? मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणते आणि त्यांचा शेप काय. कळलं? चलो. सो बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. फर्स्ट वन इज सिग्मा एमओ आणि दुसरा आहे पाय एमओ. सिग्मा एमओ अँड पाय एमओ. सिग्मा एमओ इज अगेन ऑफ 2 टाइप्स, सिग्मा अँड सिग्मा स्टार. मग सांगितले ना, स्टार किड्स. पाय इज ऑफ अगेन 2 टाइप्स, पाय अँड पाय स्टार. ठीक आहे, चलो. सो लेट अस स्टार्ट. सिग्मा, सिग्मा स्टार. परत एकदा सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड कन्सेप्ट सेम राहणार आहे. दुसरं ऑर्बिटल मगाचं LCAO प्रिन्सिपल ते वापरायचंय, psi1 प्लस psi2 ते कन्सेप्ट वापरायचंय. आणि सिग्मा बॉन्ड कोणता, पाय बॉन्ड कोणता, PX कोणता, PY कोणता, हे जे आपले ऍटॉमिक ऑर्बिटलचे शेप आहेत ते डोक्यात घेऊन आता आन्सर द्यायचंय. सो थोडंसं तुमचं आत्ताच्या पॉइंटसाठी थोडंसं बॅक साइड आधीची थिअरी नीट पाहिजे. ओके, चलो. सो लेट स्टार्ट. द फर्स्ट पॉइंट, हाऊ टू ड्रॉ सिग्मा एमओ. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सिग्मा बॉन्ड कसा होतो? सिग्मा बॉन्ड कसा होतो? इट इज फॉर्म बाय लिनियर. बरोबर ना? आपण काय म्हणतो? इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. सो हा झाला सिग्मा बॉन्ड आणि हा झाला पाय बॉन्ड. लिनियर कॉम्बिनेशन और यू कॅन से इंटरन्यूक्लियर ऍक्सिस अँड दिस वन इज अबव अँड बिलो इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. तर सिग्मा आणि पाय ही कन्सेप्ट सेम आहे. ठीक आहे, चलो. सो सिग्मा एमओ विल टेक फर्स्ट एक्झाम्पल SS. Okay, so S orbital when combines with S, like 1s 1s 2s 2s 3s 3s. Okay, so suppose we have 1s orbital and this is another 1s orbital. So this is psi1 plus psi2. बरोबर? Another one we can have same 1s and 1s, but here minus sign. What does it mean? psi1 minus psi2. psi1 minus psi2. So this will give constructive interference, this will give destructive interference, this will give BMO and this will give ABMO. ठीक आहे, आता बघा आपण VBT मध्ये काय करत होतो? ओव्हरलॅप करत होतो. आता इथं कंबाईन करून टाकायचंय. तर यात सगळ्या ऑर्बिटलच्या सेंटरला न्यूक्लियस असते, ते सगळं कंबाईन करायचं, न्यूक्लियाला पण कंबाईन करून टाकायचं. कळलं? सो आता बघा काय होणार आहे. दिस इज अवर इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. बरोबर ना? या ऍक्सिस वरती आपले 2 ऍटम आहेत, और यू कॅन से दिस ऑर्बिटल्स. तर या ऍक्सिस वरती काय होणार आहे? आता आपले 2 ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत. सो सिग्मा बॉन्ड विल लुक लाईक दिस. ओके, सेंटरला कोण जाणार आहे? दोन्ही न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन ऑर्बिटलचा शेप विल बी लाईक दिस. इज इट ओके? डन?
आय थिंक इट इज सिमिलर टू अवर व्हीबीटी, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी हाच शेप आला होता. ठीक आहे. चलो नाउ विल गो फॉर दिस वन, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. नाउ सी व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, की आता सिग्मा बॉन्ड कंबाईन होणार नाही, मग कसं दाखवायचं. तर पहिलं ऑर्बिटल हा असा शेप झाला. या शेपचं मिनिंग काय, इथं छोटस झालंय टेपरिंग आणि इथं थोडंसं फुगलंय, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे गेलेत, लांब गेलेत. सेम वे हा दुसरा. व्हॉट डज इट मीन, नाव अवर इलेक्ट्रॉन्स आर समवेअर आउटसाइड, दे आर नॉट ऍट द सेंटर. इथं काय अर्थ होतो, सेंटरला फुगीर आहे म्हणजे इलेक्ट्रॉन सेंटरला आहेत, आणि इथं कडेला फुगीर झालंय म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉन कडेला आहेत आणि मध्ये कुछ भी नाही. बरोबर आहे. मध्ये कुछ भी नाही, मध्ये काहीच नाही. काहीच नाहीला काय म्हणायचं, नोड. काय म्हणायचं त्याला, नोड. NODE. नोड मीन्स नथिंग. इट्स लाईक काय म्हणतात त्याला, मेडन ओव्हर असते की नाही, काहीच रन नाही. सेम तसं इथं मध्ये काहीच इलेक्ट्रॉन नाही, काय काहीच नाही, तर त्याला काय म्हणायचं, नोड. अँड दिस इज नोडल प्लेन परपेंडिक्युलर टू दिस बोर्ड. कळलं की याच्या लेफ्टला आणि राईटला इलेक्ट्रॉन आहेत, पण ह्या प्लेन वरती एक पण इलेक्ट्रॉन नाही. आर यू गेटिंग. सो या मॉलिक्यूल मध्ये आपल्याला मिळणार आहे वन नोडल प्लेन. इज इट ओके. दिस फर्स्ट बॉन्ड इज कॉल्ड एज सिग्मा एस. काय म्हणायचं याला, सिग्मा एस. वाय, बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल इट इज सिग्मा अँड ओव्हरलॅप इज बाय एस. दिस अनदर कॉल्ड एज सिग्मा स्टार एस. काय म्हणणार याला, सिग्मा स्टार एस. कळलं, सिग्मा सिग्मा स्टार. ओके. पहिला काढला BMO, दुसरा काढला ABMO. कळलं ना. पहिला BMO काढलाय म्हणजे त्याची एनर्जी कशी आहे, दिस इज ऑफ लो एनर्जी, आणि याची एनर्जी कशी येणार आहे, हाय एनर्जी. विच इज मोर स्टेबल, येस दिस फर्स्ट वन इज मोर स्टेबल and the second one is less stable. Is it okay? समजला. चलो नाउ लेट अस सी दिस वन अगेन इन डायग्राम. मगाची आपण डायग्राम काढली की नाही कॉम्बिनेशनची LCAO. आता सेम तशीच आपण एक छोटीशी डायग्राम काढूया. सो हे आपलं 1s ऑर्बिटल अँड दिस इज अनदर 1s ऑर्बिटल. सो हे दोघं जण कंबाईन होणार आहेत. सो सेंटरला आल्यावर दोन ऑर्बिटल तयार झाले. बरोबर, एकाची एनर्जी कमी आहे आणि एकाची एनर्जी जास्त आहे. बरोबर आहे. ज्याची एनर्जी कमी आहे त्याला आपण काय म्हणतोय, BMO. ज्याची एनर्जी जास्त आहे त्याला काय म्हणतो आपण, ABMO. आता स्पेसिफिकली SS कंबाईन झाल्यावर काय होते, सिग्मा MO सिग्मा स्टार MO. बरोबर. आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणतं आपलं, S. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणणार, सिग्मा S सिग्मा स्टार S. कळलं. चला आता पटकन याचा एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपण पुढे जाऊयात. SS नंतर आपल्याला पुढे बघायचंय PP ओव्हरलॅप. ठीक आहे. चलो डन, 1 2 3 डन, आगे बढ़े. नाउ नेक्स्ट वन लेट अस सी सिग्मा MO फॉर PP ओव्हरलॅप. ओके. मला सांगा p ऑर्बिटल्स किती असतात. देर आर 3 p ऑर्बिटल्स, PX PY PZ. सो हाऊ दे आर ओरिएंटेड. सपोज आपला हा एक ऍटम आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे, तर सपोज दिस वन इज वन ऑर्बिटल. ओके. दिस वन इज अनदर ऑर्बिटल अँड दिस इज अवर थर्ड ऑर्बिटल. इज इट ओके. सेम वे दुसरा एक ऍटम आहे, त्याच्याकडे पण 3 ऑर्बिटल आहेत. एक पहिलं हे झालं. बरोबर. दुसरं आपण काय करणार आहे, वर्टिकल, आणि तिसरं काढणार आहे हे असं. बरोबर. सो 3 PX PY PZ. नाउ यू टेल मी, PX PY PZ किंवा आपण नाव असं देऊया इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ओके. नाउ दिस इज समथिंग यू कॅन से की पार्शालिटी केली आहे. ठीक आहे. आता आपण काहीतरी फिक्स करायचंय. तर PX PY PZ लॉजिकली ऑल द 3 ऑर्बिटल्स आर सेम एनर्जी सेम शेप, ओनली ओरिएंटेशन इज डिफरंट. म्हणजे PX PY PZ कुणाला पण X कुणाला पण Y कुणाला पण Z म्हणलं तरी चालतं, फक्त तिघं एकमेकांना परपेंडिक्युलर. ठीक आहे. पण आता MOT साठी काहीतरी सेम पाहिजे, म्हणजे सगळ्यांसाठी एकच रूल पाहिजे. मग काय करायचं, जो इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे त्याला म्हणायचं PZ. कळलं का. नो रिझन, इट्स ओनली की कोणीतरी सगळ्यांनी सांगितलं की Z ला इंटरन्यूक्लियर म्हणा म्हणून म्हणायचं, बाकी काही नाही. ओके. सो विल टेक दिस Z ॲज इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ठीक आहे. म्हणजे हा कोण झाला, PX. ओके. दिस विल बी PY, अनदर वन इज PZ. ओके. सो आता बघा PZ कंबाईन झाले, हे दोघं कंबाईन झाले, तर कोणता बॉन्ड होणार आहे, सिग्मा. आणि PY कंबाईन झाले,
This is nothing but perpendicular. So you'll get a pi bond. px कंबाईन झाले तर कोणता बॉन्ड होणार आहे? पाय बॉन्ड. कळलं? म्हणजे आपला हा जो सिग्मा आणि पाय आहे त्यातला हा डिफरन्स. इज इट ओके? सो आधी आपण सिग्मा बॉन्ड बघूयात. pz ओके, अँड देन विल से आयदर px और py. दोघांची स्टोरी सेम आहे. एकदा बघितलं की तेच रिपीट मारायचं. कळलं? चलो, सो लेट्स सी दिस वन. परत एकदा बघा, px py pz मध्ये एनर्जी वाईज डिफरन्स नाही. तिघांची एनर्जी सेम आहे. फक्त काय झालं, एक जण सिग्मा बॉन्डला वापरायचा आणि उरलेले दोघं जण पाय बॉन्डला वापरायचे. pz वापरायचा सिग्मा बॉन्डला, px py वापरायचे पाय बॉन्डला. दिस इज द ओनली डिसाइडेड बाय मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ओके, परत एकदा सांगते, px py pz ची एनर्जी सेम आहे. त्यामुळं डायग्राम कशी येणार आहे बघा. When we are going to combine px py pz, we have to draw all the three orbitals at the same time. म्हणजे आपल्याला ते कॉम्बिनेशन दाखवायचं आहे ना, तर हे ऑर्बिटल इकडनं येणार आहे आणि हे इकडनं येणार आहे. ठीक आहे, आणि हे टोटल किती झालं, इथं 3 आहेत आणि इथं 3 आहेत, तर टोटल 6 एमओ होणार. तर 6 मधले सिग्मा सिग्मा स्टार पाय पाय स्टार असे काय काय होणार आहेत ते बघायचे. कळलं ना? चलो, सो लेट अस सी सिग्मा एमओ फॉर PP overlap. Okay, which one? PZ. So परत एकदा PZ plus PZ, you can say psi1 plus psi2, or you can have PZ minus PZ, psi1 minus psi2. This will give constructive interference, this will give destructive interference. ओके, आता पुढचं माहिती आहे तुम्हाला. हा काय देणार आहे? BMO आणि हा काय देणार आहे? ABMO. एक देणार आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, दुसरा देणार आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, आता बघा, हे दोघं जण एकत्र येतात. सेंटरला न्यूक्लियस आहे. ओके, हा इथं इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ओके, सो इथल्या ऍक्सिस वरती कंबाईन होणार. आता मगासारखंच थोडीफार डायग्राम तुमच्या लक्षात येईल. मगासारखंच दिस टू विल कंबाईन हिअर. सगळे इलेक्ट्रॉन मध्ये जातील आणि कडेला इलेक्ट्रॉन कमी होतील. मग अशा ना सेंटरला फुगीर झालं होतं, आता सुद्धा सेंटरला फुगीर होणार. न्यूक्लियस कुठे? इथे. कळलं? ओके, नाव यू टेल मी, हा जो पॉइंट आहे ना, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, इथे इलेक्ट्रॉन आहेत का? नाही आहेत. तिथं कोण आहे मग? कुणीच नाही. न्यूक्लियस सुद्धा नाही. व्हीबीटी मध्ये तिथं न्यूक्लियस होती. आता तिथं कुणीच नाहीये. नथिंग. नथिंगला काय म्हणतो आपण? नोड. सो आता इथं काय झालंय? 1 आणि 2. यू विल गेट 2 नोडल प्लेन्स, और यू कॅन से 2 नोड्स. झेपलं? ओके, चलो, नाउ विल गो फॉर दिस वन. अगेन हे आपलं इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. आता मध्ये कंबाईन होणार नाही. मग कुठं झालं? इलेक्ट्रॉन कुठे गेले? लांब गेले. कसं दाखवणार? मध्ये छोटं, कडेला मोठं. मध्ये छोटं, कडेला मोठं. इज इट ओके? Done. And now what you can say, electrons are here outside, they are not at the center. सेंटरला इलेक्ट्रॉन नाही. मग सेंटरला बॉन्ड झाला का? नाही झाला. सेंटरला बॉन्ड झाला नाही म्हणजे आपण त्याला काय नाव दिलं? ABMO. डन. आणि आता बघा, इथल्या सेंटरला तर कुछ भी नाही आहे, या सेंटरला सुद्धा कुछ भी नाही, इथं पण नाही. सो विल गेट 3 nodes, or you can say 3 nodal planes. Okay, this first one is called as sigma PZ and this is called as sigma star PZ. कळलं ना? हा कसा झाला आपला? स्टेबल झाला. याची एनर्जी कशी झाली? लेस एनर्जी. आणि हा कसा झाला? अनस्टेबल और लेस स्टेबल अँड एनर्जी इज हाय. कळलं? ओके, डन. चलो, सो दिस इज अबाउट PZ ओव्हरलॅप. चला याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि मग नंतर आपण PZ PX PY सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून ते स्क्वेअर बॉक्स मध्ये दाखवू, म्हणजे सिग्मा कसा आणि पाय कसा. ठीक आहे, चलो. नाउ नेक्स्ट वन इज PY विच इज नथिंग बट आवर पाय बॉन्ड. ओके, चला पाय बॉन्ड बघूया. पाय बॉन्ड मध्ये ओव्हरलॅप कसं असतं? लॅटरल, साइड वाईज, पॅरलल. ओके, so let us check out that overlap. So this is about pi MO. This is our next one, pi MO.
ओके, सो इथे एक लिहून ठेवूयात आपण. सिग्मा एमओ मध्ये आपण पीझेड बघितलं आणि कोणतं बघितलं? एसएस. नाव इन पाय एमओ व्हॉट वी आर गोइंग टू सी आयदर पीवाय और पीझेड पीएक्स पीझेड नाही चालणार, पीझेड आपण इथं खाऊन टाकलाय. ओके, सो आयदर दिस फर्स्ट वन और सेकंड वन. चलो लेट अस स्टार्ट. सो आपला हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, सो हा एक बॉन्ड प्लस हा दुसरा. ओके, दिस इज psi1 plus psi2. You will get constructive interference. Another one psi1 minus psi2. This is called as destructive interference. बरोबर. कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये काय तयार होतं? बॉन्ड तयार होतो BMO आणि याला काय म्हणायचं? ABMO. ओके, चलो सो लेट अस सी बॉन्ड्स कसे तयार होणार आहेत. आता बॉन्ड कसे होणार आहेत? वरचा लोब एकत्र, खालचा लोब एकत्र. वरचा लोब कंबाईन, खालचा लोब कंबाईन. वन्स अगेन लोब म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत. सो इथे इलेक्ट्रॉन आहेत हे कंबाईन केले, इथले इलेक्ट्रॉन कंबाईन केले. हाऊ इट इज गोइंग टू डू? दिस इज अवर इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. वरचे वरती, खालचे खाली. हाऊ इट इज शो? प्लस प्लस मायनस मायनस. म्हणजे आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण हे असं लिहितो, प्लस मायनस. Okay, here also plus minus. Okay, it is only for the you can say convenience. कुठंतरी प्लस कुठंतरी मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन इथं आहेत, इथं नाही. ओके, सो here you will get above and below internuclear axis you will get electron density. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन नाहीत. कळलं ना? इलेक्ट्रॉन कुठे आहेत? वर आणि खाली. मध्ये आहेत का? नाही. मध्ये इलेक्ट्रॉन नाही म्हणजे हे जे मधलं प्लेन आहे याला काय म्हणणार आपण? नोड. So how many nodes are there? Again 1. कळलं? चलो now let us see this one. So आपला परत हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. आता ऑर्बिटल एकत्र येणार आहेत का? नाही येणार. मग कसं दाखवायचं? लांब गेले. कसं दाखवणार बघा? हे दोघ जण एकत्र नाही आले, खालचे दोघ जण एकत्र नाही आले. दिस टू डज नॉट कंबाईन, दिस टू डज नॉट कंबाईन. मग कुठे गेले? लांब गेले. इट्स लाईक दिस, दे आर गोइंग अवे. झेपलं? ओके, सो आता बघा परत सेंटरला कोण आहे का? नाहीच आहे. इथं मध्ये कोण आहे? कुठं डेन्सिटी दिसते का? नाही. सो दिस इज अवर वन नोड अँड दिस सेंटर इज ऑल्सो हॅव्हिंग अनदर. सो टोटल देर आर 2 nodes. कळलं? लक्षात आलं? सो इन दिस वे वी कॅन शो आयदर px और py. px असं दाखवलंय, py ला काय तिरकं काढायचं एवढंच. डायग्राम विल बी सेम. Again, BMO is of low energy, ABMO is of high energy. BMO will form bond, ABMO will not form bond. कळलं? इलेक्ट्रॉन BMO मध्ये असेल तर बॉन्ड होतात, इलेक्ट्रॉन ABMO मध्ये असतील तर बॉन्ड होत नाही. हे डोक्यात ठेवा. कळलं सगळ्यांना? ओके, चलो. सो नाउ फायनली विल मेक दिस शेप्स और वी कॅन डायरेक्टली राईट डाउन px, py, pz. कसं लिहायचं बघा? Now we have total 6 orbital. ओके, इकडे एक 3 आहेत आणि इकडे 3 आहेत. काय काय नाव आहे? px, py, pz. Here is px, py and pz. So linear combination. आता हे तिघ जण इकडनं येणार. टोटल देर विल बी 6 ऑर्बिटल. या लेफ्ट राईटला काय म्हणणार आपण? ऍटॉमिक ऑर्बिटल्स. मध्ये तयार होणारे त्याला काय म्हणायचं? मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, तर काय आपण बघितलं? pz कंबाईन झालं की कोणतं बॉन्ड होतोय? सिग्मा बॉन्ड. px आला की पाय बॉन्ड, py आला की पाय बॉन्ड. तर pz एकत्र आला. So you'll get here first bond called as sigma pz. बरोबर? जसा सिग्मा झालाय तसा दुसरा काय होणार आहे? हाय एनर्जी सिग्मा स्टार pz. बरोबर ना? सिग्मा स्टार. ओके, नाउ नेक्स्ट वन px py. दोघ जण पाय बॉन्ड करतायत. px आणि py दोघ जण पाय बॉन्ड करतायत. तर पाय बॉन्ड करतायत, दोघ जणांचं सेम काम आहे. ओके, जर असं आपण काय करूयात, ह्याची एनर्जी खाली घेऊयात. म्हणजे जर आपल्याला डायग्राम काढायला जागा राहील. सो याला नाव काय दिलं आपण? सिग्मा pz. ओके, नाउ px py दे आर डुईंग द सेम वर्क. दोघ जण एकच काम करतात, त्या दोघांची एनर्जी पण एकच.
काय एनर्जी होणार आहे बघा, पाय बॉन्ड आय विल शो बाय ब्ल्यू कलर. सो दिस पाय बॉन्ड विल बी समवेअर हिअर. Okay, and another one will be somewhere here, higher energy and lower energy. So this will be px px py py px px py py. Okay, so या पहिल्या कार्यकर्त्याला म्हणायचं पाय px, दुसऱ्याला काय म्हणायचं पाय py bmo, आणि वरचे कोण आहेत abmo, पाय स्टार px पाय स्टार py. कळलं? ओके, सो आता मी इथे एक तुम्हाला लक्षात येईल की ब्ल्यू आणि ब्लॅक कलर युज केलाय, एनर्जी वर खाली असं काहीतरी दाखवलंय. सो द थिंग इज, याच्यानंतर हे लिहायचं का याची एनर्जी याच्यापेक्षा कमी, याची एनर्जी याच्यापेक्षा जास्त का कमी, बरोबर ना. दिस इज नथिंग बट इन्क्रीजिंग एनर्जी, बरोबर ना. याची एनर्जी सगळ्यात कमी, मग ह्याचा नंबर, मग ह्याचा, मग ह्याचा. नक्की एनर्जी काय आहे? दिस एनर्जी लेवल इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. ही एनर्जी लेवल कशी सांगितली आहे की हे जे काय काढले हे करेक्ट आहे का रॉंग आहे हे कोणी बघितलंय? एक्सपेरिमेंटली. ओके, सो एक्सपेरिमेंटली आपल्याला ही एनर्जी लेवल बघायची आहे. आत्ताची जी काढली आहे ही करेक्ट सुद्धा आहे आणि रॉंग सुद्धा आहे. ओके, कसं काय होतंय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नक्की एनर्जी लेवल कशी असते. ओके, सो त्यावेळेस आपल्याला ही डायग्राम मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करायचंय, फक्त एक बेसिक आयडिया येण्यासाठी की सिग्मा बॉन्ड कसा आणि पाय बॉन्ड कसा. इज इट ओके टू यू? ओके, सो व्हॉट एव्हर दिस एनर्जी लेवल म्हणजे काय, लोअर टू हायर, ही एनर्जी लेवल जी आहे ही आपण एक्सपेरिमेंटली बघणार आहोत. इज इट ओके? ओके, सो लेट अस कंबाईन ऑल द पॉइंट्स व्हॉट वी हॅव सीन और टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स. पहिलं कोणतं बघा, 1s 1s, हे कंबाईन झालं की 2 ऑर्बिटल तयार होणार आहेत, सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s. ओके, देन 2s 2s, हे कंबाईन झाले की 2 ऑर्बिटल होणार आहेत, सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s. Okay, then 2pz and 2pz, it will combine and again form 2 orbitals, sigma 2pz and sigma star 2pz. Similarly 2py 2py, it will combine, or you can write both 2px as well as 2px. So they will combine, and आता इथं 4 लिहिलेत म्हणजे इथेही 4 काय येणार आहेत, पाय 2px pi 2py or pi star 2px and pi star 2py. ओके, सो आपण काय लिहिलंय, हे जे पहिली जी टीम आहे यांना आपण काय म्हणतो AO, आणि हे लोक कोण आहेत MO. हे आहेत AO आणि हे आहेत MO. ओके, सो दीज आर द टोटल लिस्ट ऑफ AO अँड MO. आणि आपण इथे लिहिले ना एक्सपेरिमेंटली. सो आपल्याला आता हे जे ऑर्बिटल्स आहेत सिग्मा सिग्मा स्टार 1s 2s वगैरे वगैरे या सगळ्यांची एनर्जी लेवल द्यायची. ठीक आहे, सो एनर्जी लेवल म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आपण एनर्जी लेवल कुठं बघितली होती, अबव प्रिन्सिपल. ओके, म्हणजे 1s नंतर 2s, मग 2p, मग 3s 3p 4s वगैरे वगैरे. सो व्हॉट एव्हर एनर्जी लेवल फॉर दिस वन, तो सिक्वेन्स आपल्याला बघायचा आहे. अगेन द इलेक्ट्रॉन्स विल बी फिल्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल. So that is nothing but above principle. Second one, we are going to use Pauli's exclusion principle. What is Pauli's exclusion principle? एका रूम मध्ये 2च इलेक्ट्रॉन, तर इथं पण हे ऑर्बिटल्स आहेत, त्या ऑर्बिटल मध्ये एका ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन बसणार. अँड थर्ड वन इज हुन्स रूल. सो व्हॉट इज हुन्स रूल, की आधी काय करायचं, सिमिलर एनर्जीचे असतील तर आधी एक एक काढायचा आणि मग पेअरिंग करायचं. ओके, सो आपण जेव्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरणार आहोत, त्या एकदम बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचं हेडिंग आपण काय दिलं होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. तर मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचंय. त्यासाठी आपले जे बेसिक 3 रूल्स आहेत हे रूल्स अप्लाय करूनच आपल्याला कॉम्बिनेशन ऑर व्हॉट यू कॅन से मॉलिक्यूलचं कॉन्फिगरेशन लिहायचंय. कळलं? सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत की हे सगळे जे ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी लेवल काय, आणि मग अकॉर्डिंग टू दिस 3 रूल्स आपण वेगवेगळ्या मॉलिक्युलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करणार. लाईक बॉन्ड ऑर्डर काय, स्टॅबिलिटी कोण जास्त स्टेबल आहे, कोण कमी स्टेबल आहे, किंवा पॅरामॅग्नेटिक कोण आहे, डायमॅग्नेटिक कोण आहे, सगळ्याच्या सगळं आन्सर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून मिळणार आहे. सो दॅट इज नेक्स्ट व्हिडिओ, ऍप्लिकेटिव्ह पार्ट ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ओके, चलो, सो विल स्टॉप हियर.
आता याच्यामध्ये एक पॉइंट सांगते की एक्झाम मध्ये काय काय येणार आहे. तर पहिली गोष्ट थिओरटिकल पार्ट ऍज अन एमसीक्यू येऊ शकतो. व्हॉट इज एमओ, ओके, व्हॉट आर द टाइप्स. नेक्स्ट वन डायग्राम्स मध्ये आपण ना नोडल प्लेन्स, कशामध्ये किती नोडल प्लेन्स आहेत, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर पाय कसा दिसतो, पाय स्टार कसा दिसतो. सो ऑल दिस क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट वन सम प्रिन्सिपल्स आपण लिहिले ना, नंबर ऑफ एओज इज इक्वल टू नंबर ऑफ एमओ. त्याच्यानंतर जॉमेट्री अँड व्हॉट एनर्जी, दे शुड बी सिमिलर, मी विसरले. ओके, सो हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये ऍज अ पार्ट ऑफ थिअरी येणार आहेत. कळलं? चलो, सो विल स्टॉप हिअर फायनली अँड सेकंड पार्ट ऑफ एमओटी लगेच तुम्ही नेक्स्ट पॉइंट आहे तो लगेच तुम्ही बघू शकता. ओके.